दत्ता कमान, दत्ता कमान। नमस्कार मित्रांनो, कमान दत्त यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली हळद कशा प्रकारे असते आणि आज आहे माझं लग्न। 11:04 लग्नाचा मुहूर्त आहे। घरातली सर्व मंडळी, पाहुणे मंडळी आम्ही सकाळीच लवकर उठलो। सकाळी 7:30 ते 7:45 या वेळेत आम्ही निमसाडणे या कार्यक्रमाला सुरुवात केली। निमसाडणे धार्मिक विधी लग्न कार्यांमध्ये केला जातो। नवरा आणि नवरीची हळद झाल्यानंतर लग्नाच्या दिवशी सकाळी हा धार्मिक विधी केला जातो। निमसाडणे या शब्दाचा अर्थ असा होतो की निम म्हणजे कुमारावस्था आणि सांडणे म्हणजे सोडून जाणे। या धार्मिक विधीमध्ये नवरा आणि नवरीचं निम सांडलं जातं। या धार्मिक पद्धतीनंतर नवरा आणि नवरी आपले कुमार आणि कुमारीवयीन जीवन संपवून वैवाहिक जीवनाकडे वाटचाल करतात। सावरीच्या काट्यांच्या मधोमध बसून माझ्यावरती पाणी शिंपडले गेले। कोकणातील लग्न कार्यातील वेगवेगळे विधी बघण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवा, व्हिडिओ पूर्ण बघा। गावाकडच्या लग्न कार्यांमध्ये अशा वेगवेगळ्या विधी आपल्याला बघायला भेटतात। चढण्याचा कार्यक्रम झाल्यावरती मामाने काट्या तोडून टाकल्या आणि त्यानंतर दरवाजात मला अडवून निमाचा कार्यक्रम कसा झाला हे विचारलं। इथे थोडीशी कॉमेडी झाली। त्यानंतर ताईने सांगितल्याप्रमाणे मामाने विचारलं मला निम कसा गेला आणि त्यावर उत्तर मी दिलं की निम चांगल्या प्रकारे गेला। नंतर मामाने माझ्या हातात पानाचा विडा दिला। हा विडा मागे न बघता मी मागे फेकून दिला आणि घरामध्ये प्रवेश केला। लग्न कार्य हॉलमध्ये असल्यामुळे घरीच उष्टावळीचा कार्यक्रम केला, त्यासाठी घरी जेवण असतं। आणि आई पप्पा आहेत आणि आता आम्ही चाललोय कुडाळला। रवी कमल हॉलवरती लग्न आहे। लग्न या शुभ प्रसंगी आम्ही गावची सीमा ओलांडून दुसऱ्या गावात प्रवेश करणार होतो, म्हणून पप्पांनी त्या ठिकाणी एक नारळ अर्पण केला आणि आम्ही दुसऱ्या गावात प्रवेश केला। आणि फायनली आता आम्ही रवी कमल हॉलवरती पोहोचलोय। लग्नाची जय्यत तयारी झालेली आहे।
लग्न सोहळा पार पडला. त्यानंतर सायलीच्या आईवडिलांनी कन्यादान केले. हॉलवरचे सर्व कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही घरी परतलो. त्यासाठी आम्ही गावच्या ग्रामदेवतेचं पहिलं दर्शन घेतलं. नंतर मंदिरापासून आमच्या घरापर्यंत वरात निघाली.
आणि रात्री 8 वाजता आमच्या लग्नाची वरात घरापर्यंत पोहोचली. घरवरती हां आम्हाला मुलगी देणार काय? मुलगी देणार काय? वरात झाल्यानंतर घरात प्रवेश करताना बहिणीने आम्हाला मुलगी देणार का असा प्रश्न विचारला. त्यावर आम्ही हो उत्तर दिल्यानंतरच आम्हाला घरात प्रवेश देण्यात आला. घरात आल्यानंतर आमची नजर काढण्यात आली. कोकणातली ही पण एक वेगळी पद्धत आहे. लग्न झाल्यानंतर नवरा नवरीला किचनमध्ये आणलं जातं. किचनमध्ये पूजा केली जाते आणि त्यानंतर भात वाढला जातो. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर माझ्यासाठी सायलीने सुंदर असं होकानं म्हटलं. सगळीकडे गावठणवाडीची हवा, गावामध्ये सगळीकडे गावठणवाडीची हवा. माझ्या लग्नामध्ये जय भवानी बीट्सचा बेंजो ऑनलाईन नवा. माझ्या लग्नामध्ये जय भवानी बीट्सचा बेंजो ऑनलाईन नवा. घरच्यांनी पाहुणे मंडळींसाठी बनविला होता खवा. घरच्यांनी पाहुणे मंडळींसाठी बनविला होता खवा. काळांबा देवीच्या साक्षीने सगळ्यांना सांगतो संसार थाटू नवा. काळांबा देवीच्या साक्षीने सगळ्यांना सांगतो संसार थाटू नवा. आता मात्र हद केली. सायलीचं नाव घेण्यासाठी उगाना कशाला हवा. त्यानंतर वरातीच्या जेवणात श्लोकांची मैफिल रंगली. दुसऱ्या दिवशी सकाळीच आमचा दोघांचा हळद उतरणीचा कार्यक्रम पार पडला. लग्नाच्या आदल्या दिवशी हळद चढवली जाते, तशीच लग्नानंतर हळद उतरवलीही जाते. आम्हाला दोघांनाही हळद कुंकू लावून हाताने हळद उतरणीची सुरुवात केली. हळद उतरायाली नवरी तुमची वहिनी इसा पिसाची वाटी मदिका हळदीची वाटी हळद उतरायाली नवऱ्या तुझी आई हळद उतरणी झाल्यानंतर पाण्यात अंगठी टाकून ती शोधण्याचा खेळ खेळला. 1 2 3 दत्ता कमान अरे दत्तू जिंकलो. पहिल्या गेम मध्ये मात्र सायलीने बाजी मारली. तीन वेळा सिरीज 3 पैकी 2. पोपट टाक पायाला मिळाली केली.
अरे काय नाही पायल शोधून काढतो पायल काढ नको तूच काढतला टाकी तर ठेवतला उगीच काय नाही गो वा वा दत्ता वा चला चला टाय झाली आहे टाय टाय झाली नाही व्हिडिओ कंटिन्यू व्हिडिओ